तर आज आपण ज्या रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स आहेत, म्हणजे आता जे पाणी पिऊन ज्या आपण बिस्लरीच्या किंवा कुठल्याही कंपनीच्या ज्या बॉटल घेतलेल्या होत्या, त्या पाणी पिऊन फेकून न देता त्याच्यापासून आज जो आपण असा जुगाडाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ना, की ह्या बॉटलपासून इतकी म्हणजे इतकी छान वस्तू तयार होणार आहे आणि तेही सर्वांच्या उपयोगाची, आणि त्यातले त्यात तर आपल्या गृहिणींसाठी तर सर्वातच उपयोगी पडणार आहे. अशीच आपण ह्या ज्या रिकाम्या पाण्याच्या बॉटल आहेत त्याच्यापासून छानशी अशी सुंदर अशी आणि टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू तयार करणार आहोत. आणि ती वस्तू पाहून तुम्ही त्या वस्तूच्या प्रेमात 100% पडणार आहात. इतकी छान वस्तू जी आहे आपण त्या रिकाम्या पाण्याच्या बॉटलपासून आपण तयार करणार आहोत बघा. तर भावा बहिणींनो, नमस्कार. परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला जुगाडाचा व्हिडिओ जो आहे तो खूप म्हणजे खूप खास आणि सर्वांच्या उपयोगी पडणारा असा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही, जेणेकरून जे आपण जी ह्या रिकाम्या पाण्याच्या बॉटलपासून जी वस्तू बनवणार आहे ती वस्तू तुम्हालाही बनवता आली पाहिजेत, आणि ती कशा पद्धतीने बनवली ते पण तुम्हाला समजलं पाहिजेत, आणि त्याचा उपयोग काय होतो हे सुद्धा समजलं पाहिजेत. आणि हा जो व्हिडिओ आहे आपला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून ते सुद्धा आता ह्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल ज्या आहेत ते फेकून न देता त्याच्यापासून अशी जी सर्वोपयोगी वस्तू तयार करू शकतील. म्हणून आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पाहायचा आहे, जेणेकरून वस्तू बनवलेली तुम्हाला समजली पाहिजेत. तर चला मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. आणि आता आपण इथं काय घेतलेले आहेत तर अशा ज्या आपण बाहेरगावी कुठंही उन्हाळ्यात गेल्याच्या नंतर पाण्याच्या बॉटल घेतलेल्या होत्या, किंवा पाहुणे रावळे आपल्या घरी आल्याच्या नंतर त्यांनी पाण्यासाठी वेगवेगळं पाणी प्यायला नको म्हणून त्यांनी काय केलेलं असतं, येतानाच अशा कोल्ड्रिंकच्या बॉटल ज्या आहेत त्या घेऊन आलेल्या होत्या, आणि मग त्या आपल्या घरी शिल्लक होत्या आणि आपण काय केलेलं होतं, इतरस्त कुठेही टाकून दिलेल्या होत्या. मग आता ह्याच टाकून दिलेल्या पाण्याच्या बॉटल आहेत त्याच्यापासून आता आपण सुंदर अशी कलाकृती तयार करूया. तर चला. तर बघा इथं आपण काय केलेलं आहे की 2 अशा कोल्ड्रिंकच्या बॉटल घेतलेल्या आहेत, म्हणजेच पाण्याच्या बॉटल घेतलेल्या आहेत. आणि सर्वात प्रथम तर आपण काय करूया, ह्याच्यावरती जो रॅपर आहे म्हणजे जो कंपनीचा कागद आहे तो आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायचा आहे बघा. तर हा आपण कागद काय करूया आता इथं काढून घेऊया, कारण ह्याचा आपल्याला काही उपयोग नाही, म्हणून आपण काय करूया ह्याला काढून घेऊया. आणि हा जो कागद आहे तो आपण काय करायचं, इतरस्त फेकून न देता त्याला जो आपली जी घरात कचरा कुंडी आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे टाकून द्यायची. तर बघा आता ही जी आपण एक पहिली रिकामी बॉटल घेतलेली आहे आणि आणखीन दुसरी एक रिकामी बॉटल घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी पहिली रिकामी बॉटल आहे हिला आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या घरामध्ये असा कटर असतो किंवा चाकू असतो, त्याने काय करायचं आहे, तर ही आपल्याला साधारणतः एवढी अशी बॉटल बघा, साधारणतः बघा ही किती इंच असेल तुम्ही अंदाजेच घेऊ शकता, तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी, याला असं काही माप नाही. तर हे आपण काय करायचे आहे, तर अशी आपल्या घरातील कटरने किंवा चाकूने किंवा जर तुमच्याकडे कैची उपलब्ध असेल तर त्याने काय करायचे आहे, तर हे अशा पद्धतीने ही बॉटल जी आहे ती बघा आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. आणि आता अशा पद्धतीने हा जो भाग आहे तो आता आपल्या सध्या काहीच कामाचा नाही, तर ह्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित शेप देण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्या ज्या घरात कैची असते त्यांनी काय करायचं आहे, तर व्यवस्थितपणे ह्याला कट करून घ्यायचं आहे बघा. या कैचीने, चाकूने काय होतं इकडे तिकडे कापलं जातं आणि त्याचा आकार व्यवस्थित दिसत नाही, मग कैचीने आपण व्यवस्थितपणे कापू शकता.
म्हणून आपण इथं कैचीचा उपयोग करतो आहे बघा. तर पाहू शकता इथं कैचीने आपले व्यवस्थितपणे हे जे काय झालं आहे तर कापून झालेलं आहे आणि त्याचा आकार पण आता छान पद्धतीने हा असा तयार झालेला आहे. आता ही झाली आपली एक बॉटलचं काम. आता ह्याला ठेवूया आपण साईडला. त्याच्यानंतर आपली जी दुसरी बॉटल आहे ती सुद्धा बघा आपल्याला काय करायची आहे. तर अशाच पद्धतीने काय करूया आपण ह्याला, हे जे खालचं बुड आहे इथून आपल्याला कापून घ्यायचे आहे बघा. हे पाहू शकता तुम्ही. तर हे अशा पद्धतीने हिचं खालचं जे बुड आहे ते सुद्धा आपण चाकूने काय करूया थोडंसं कापून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासा त्याला आकार येण्यासाठी आपण काय करूया की ते जे आहे ते कैचीने कापून घेऊया. हे चाकूने फक्त आपण कट करण्याचं काम करू. तर आता हे बघू शकता तुम्ही, हे चाकूने कट केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने आता हे कट झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याला जो आहे तो व्यवस्थित आकार देण्यासाठी आपण काय करूया की ह्याला कैचीने कट करून घेऊया. हे बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं आपल्याला ह्याला काय करायचं आहे तर हा जो भाग आहे हा फक्त थोडाच ठेवायचा आहे आपल्याला. म्हणजे आपण बाटलीचा बुड जे होतं त्या बुडानं सुद्धा कापून आपण काय करणार आहोत की ह्याच्यातून सुद्धा आपण थोडासा भाग ह्याच्यातून कट करून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला कैची ही छान पद्धतीने उपयोगी येणार आहे. म्हणून आपण इथं कैचीने काय करूया कट करूया. आणि कैचीने कट करत असताना आपल्या हाताची बोटांची काळजी घ्यायची आहे. तेवढं काळजी घ्यायला विसरायचं नाही. तर हे अशा पद्धतीने बघा आता आपण हे कट करत आहोत. एकदम स्लोली काम करायचं आहे, कारण एकतर सुंदर वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला सुंदर कलाकृती येणं थोडेसे गरजेचं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. आणि कैचीने एकदम व्यवस्थितपणे आपल्याला हे कट करून झालं आहे बघा. तर हे अशा पद्धतीनं. आणि ही वस्तू इतकी छान पण होणार आहे आणि तिचा उपयोग पण छान होणार आहे बघा. तर हे अशा पद्धतीने बघा आता आपलं काय झालेलं आहे तर हे व्यवस्थितपणे कट करून झालेलं आहे. आणखीन पण थोडासा आकार देऊ म्हणजे दिसायला पण वस्तू आपली छान पण दिसली पाहिजेत आणि तिचा उपयोग पण छान झाला पाहिजेत. म्हणून आपण काय करूया जरा व्यवस्थितपणे कट करूया. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे आपण जे बॉटलचं जे आहे टोपण म्हणजे बुड होतं ते सुद्धा आपण अशा पद्धतीने एवढं कट करून घेतलेलं आहे. म्हणजेच आपण पहिला हे छोटंसं असं कट करून घेतलेलं आहे. अर्ध जे बुडाचं जे बॉटलचं आहे ते अर्धच्या कमी कट करून घेतलेलं आहे. आणि दुसरं जे बाटलीचं बुड होतं त्याच्यापेक्षा आता आपण काय केलेलं आहे हे आणखीन कमी हे केलेलं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आता ह्या दोन वस्तू आपल्या तयार झाल्यात. आता पुढं काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर बघा हे अशा पद्धतीने तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे की अशी एक इस्त्री आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची. आणि इस्त्री गरम करून झाल्याच्या नंतर बघा त्याला आपल्याला काय करायचं आहे तर हे असं इस्त्रीला आपल्याला चिटकवायचं आहे. आणि इस्त्रीला हे काय चिटकवायचं आहे तर ह्याच्या ज्या कोरा आहेत आपण जे कापल्याच्या नंतर बघा तर त्या काय होऊ शकतात आपल्याला कापू शकतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे ह्याला इस्त्रीला लावून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून आपल्याला ह्याच्या कोरा कापल्या नाही पाहिजेत. तर ह्या अशा पद्धतीने बघा आता ही चिमटून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इस्त्रीला लावून की तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने ह्याच्या कोरा व्यवस्थित होतात बघा. आणि त्याचा आकार पण छान होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा, व्यवस्थित त्याच्यावरती काम पण करा. आणि इस्त्री पण जास्त तापू नये आणि आपल्याला भाजू नये ह्याचा पण काळजी घ्यायची. किंवा इस्त्रीला करंट असेल तर तीसुद्धा काळजी घ्यायची आहे बघा आपल्याला. तर हे अशा पद्धतीने आता आपल्याला काय केलेलं आहे की आता ह्या ज्या कोर आहेत त्या आपल्याला कापणार नाहीत. अशा पद्धतीने बघा आता तुम्ही किती जरी हात फिरवला तरी आपल्याला थोडीसुद्धा ह्याची कोर कापत नाही, बघू शकता तुम्ही. तर हे अशा पद्धतीने हे केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ह्यालासुद्धा आपल्याला थोडंसं
इस्त्री आपल्याला फिरवून घ्यायची आहे बघा. आणि ह्याला सुद्धा इस्त्री फिरवत असताना ह्याच्या कोर आपल्याला कापू नाहीत, म्हणून इस्त्री ह्याच्यावरती फिरवून घ्यायची. आणि ह्याचा सुद्धा कोर आपण एकदम मऊ करून घ्यायचे आहेत बघा. तर अशा पद्धतीनं तर ह्याला सुद्धा कोरा ह्याच्या आपल्याला कापू शकत नाहीत बघा. हे अशा पद्धतीने आता हे तयार झालेलं आहे. जिथं झालं नसेल तिथं व्यवस्थित परत एकदा आपल्याला इस्त्री थोडीशी फिरवून ह्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे आपल्या हाताला कोरा कापणार नाहीत. हे बघू शकता तुम्ही, आपण कितीही फिरवतोय तरी बोटाला कापणार नाही किंवा हाताला कापणार नाही, हे सुद्धा बघू शकता तुम्ही. तर हे अशा पद्धतीने आता तयार झालं आहे. आता तयार झाल्याच्या नंतर आता ह्याच्या पुढं आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की ती पहिली जी बॉटल कापली होती आपण अर्धी, हे अर्धी बॉटल कापलेलं आहे, ह्याचा जो भाग राहिलेला आहे टोपणाकडची बाजू, त्यात आपल्याला काय करायचे आहे तर बघा हेतल्या साईडने आपल्याला कापून घ्यायचे आहे बघा. तर तुम्ही बघा आता आपण कशा पद्धतीने कुठून कापून घेणार आहे ते. तर हे अशा पद्धतीने आपल्याला आता कट करून घ्यायचे आहे. हे कट करत असताना आपल्याला काळजी करून कट करायचे आहे. तर हे अशा पद्धतीने बघा तिचा व्यवस्थित आकार येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपण पहिल्यांदा तर कशी पण कापून घेतले तरी चालते, कारण आपल्याला हा जो नको आहे तो भाग आपण काढून टाकायचा आहे. तर कोणता आपण भाग यातला घेणार आहे ते व्यवस्थित बघा तुम्ही. तर इथं बॉटलला जेवढी रेष होती त्या रेषेचाच आकाराचा आपण इथून काय घेणार आहोत ते कट करून घेणार आहोत बघा. इथं नक्षी दिसत असेल बघा तुम्हाला बॉटलवरती, हे दिसते का नक्षी, तर त्या नक्षीपासूनच आपण काय करतो आहे की हे कट करून घेतो आहे बघा. आणि चाकूपेक्षा जी कात्री आहे आपली त्या कात्रीने व्यवस्थित कापा येतं आहे बघा. म्हणून आपण काय केलेले आहे इथं कैची घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा इथं कैचीचा वापर करा जेणेकरून व्यवस्थितपणे हे कापून होतं आहे बघा. आणि ह्याला छानसा आकार द्या बरं का. आकार दिल्याच्यानंतरच ते व्यवस्थित पण दिसणार आहे. आणि वस्तू बनवताना आपल्याला त्याची काही तकलीफ पण होणार नाही, कारण व्यवस्थित कापल्याच्यानंतर व्यवस्थित आकार दिल्याच्यानंतर ते गोष्ट जिथल्या तिथं फिट व्यवस्थित बसतात. त्याच्यामुळे काय करायचं आहे व्यवस्थित कापून घ्यायचं आहे बघा. तर हे अशा पद्धतीने आता आपलं हे टोपणाची बाजू कट करून झालेली आहे. म्हणजेच आपले आता हे 3 आकार तयार झालेले आहेत. हे एक आणि हे एक. तर असे हे 3 आकार आपले तयार झालेत बघा. तर आता आपलं थोडंसं काम आता काय राहिलेलं आहे, गॅसजवळ जायचं आहे. आणि गॅसजवळ गेल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याच्यावरती काम करायचं आहे. ते काय काम करायचं आहे ते बघूया आपण. तर चला ह्याच्यासाठी जाऊया आपण गॅसजवळ. आणि तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला एक वस्तू लागणार आहे. ती कुठली वस्तू आहे ती पण बघा. तर आलं आहे आता आपण गॅसजवळ. आणि आता आपण काय करूया, जो गॅस आहे तो चालू करून घेऊया. आणि तुम्हाला म्हटलं होतं एक वस्तू, तर ही वस्तू आहे जे आपले ग्लुगन भेटते त्याच्यासोबत ही कांडी भेटत असते बघा ग्लुगनसोबत. तर ती जी कांडी आहे ती आपल्याला आता पगळावायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण हा गॅस चालू केलेला आहे. आयती ग्लुगन पण भेटते बघा. तर आपल्या जुगाडाचे व्हिडिओ असल्यामुळे आपल्याला ग्लुगनची काही गरजच लागत नाही. आपण काय करायचं आहे की हे अशा पद्धतीने बघा आता ह्याच्यावरती आपल्याला ह्या जो ग्लुगन आहे तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे बघा. बघू शकता तुम्ही गरम करून. आणि तो काय करायचा आहे आपल्याला, तर हे बॉटलच्या आतल्या साईडने आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे बघा. ही जी आपली आतली साईड आहे त्या आतल्या साईडला चिटकवायचा आहे. आणि तो व्यवस्थित चिटकण्यासाठी आपण काय करूया, आणखीन आपण थोडंसं हे गरम करून काय करूया की हा जो ग्लुगनचा जो ग्लू आहे तो आपण परत एकदा बाहेरच्या साईडने जो आहे तो व्यवस्थितपणे ह्याला लावून घेऊया. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे लावून झालेलं आहे. आणि हा भाजत नाही,
आपण घेऊया आता गॅस बंद करून आणि हे अशा पद्धतीने आता ह्याला काय होऊ ये देऊया आपण थोड्या वेळ ह्याला सेट होऊ देऊया. असंच आपण ह्याला आता थोड्या वेळ असं दाबून धरूया जेणेकरून हे व्यवस्थित चिटकन आणि ह्याला व्यवस्थित सेट होईल. अशा पद्धतीने आता हे उपकरण आता तयार झालं आहे आपलं बघा. तर बघू शकता तुम्ही. तर ह्याला चिटकण्यासाठी थोडासा आपण अवधी देऊ 5 मिनटं. ह्याला असंच आपण पकडून ठेवू. तर चला होऊ द्या 5 मिनटं आणि म्हणजे हे व्यवस्थित चिटकून राहील सेट होईल. तर झालेले आहेत आपली फायनली 5 मिनिट आणि अशा पद्धतीने बघा आता हे व्यवस्थितपणे चिटकलेलं आहे आणि सेट पण झालेलं आहे. आता हे तुम्ही किती फिरवू शकता, ओढू शकता, तोडू शकता पण तुटणार नाही किंवा निघणार सुद्धा नाही. हे बघू शकता तुम्ही तुटत नाही किंवा निघत नाही कारण तो ग्लो इतका भारी छान ह्याला आता चिपकून बसलेला आहे म्हणजे चिटकलेला आहे, सेट झालेला आहे. तर हे अशा पद्धतीने आता ह्या 2 वस्तू व्यवस्थितपणे अशा 2 बॉटलपासून आपण तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही म्हणत असाल की दादा आता हे वस्तू आपण तुम्ही तयार केल्यात परंतु ह्या वस्तू काय आहेत आणि ह्याचा उपयोग काय आहे, हे कशासाठी उपयोगाला येतं आहे बघा. तर आता तुम्हाला दाखवतो. तर बघा हे किचनमध्ये आपल्याला ही जी वस्तू आहे ती वापरण्याजोगी झालेली आहे आणि ती म्हणजे काय आहे तर तुम्हाला दाखवतो की आपण किचनमध्ये सर्वांच्याच घरी मीठ असतं बघा आणि ह्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे तर ही अशी मीठ घेण्यासाठी आपण काय केलेले आहे बरणी तयार केलेली आहे बघा. मीठ ठेवण्यासाठी एका पाण्याच्या बॉटलपासून म्हणजे 2 पाण्याच्या बॉटलपासून, एका म्हणता येणार नाही परंतु 2 पाण्याच्या बॉटलपासून. आणि त्याला आता ह्याच्यामध्ये काही किडे वगैरे जाऊ नाही किंवा पाली जाऊ नाही, मुंग्या जाऊ नाही म्हणून आपण काय केलेलं आहे तर ह्याच्यासाठी झाकण तयार केलेलं आहे. हे जे आहे हे मीठ ठेवण्यासाठी आणि हे जे केलेलं आहे ते त्याच्यावरती झाकण ठेवण्यासाठी. तर हे झाकण बघा अशा पद्धतीने हे झाकण ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता झाकण पण व्यवस्थित बसलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला मीठ घ्यायचे त्या टायमिंगला आपण हे झाकण सहजपणे काढू शकतो, सहजपणे बसवू शकतो. ह्याच्यामध्ये एक छोटासा टेबल स्पून म्हणजेच आपला छोटासा जो चमचा असतो तो चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस मीठ पाहिजे त्या टायमिंगला झाकण काढून आपण ह्याच्यातील मीठ घेऊ शकतो आणि काम झाल्याच्या नंतर परत हे झाकण ठेवू शकतो. तर हे अशा पद्धतीने बघा आता छान पद्धतीने ही जे आहे ते आपण 2 पाण्याच्या रिकाम्या टाकून दिलेल्या बॉटलपासून काय केलेलं आहे तर मीठ ठेवण्यासाठी आपण ही वस्तू तयार केलेली आहे बघा. तर भाऊ बहिणींनो या दिसायला पण ॲक्टिव्ह दिसत आहे, दिसायला पण छान दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच टाकाऊपासून टिकावी ज्या पाण्याच्या बॉटल आहेत त्याच्यापासून काय करा बघा तर ह्या अशा छान छान वस्तू तयार करा. आता तुम्ही म्हणसान दादा मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये किती पण भारी भारी असे मिठाच्या बरण्या वगैरे स्टीलचे डबे वगैरे भेटत असतात परंतु आपल्याला टाकाऊपासून टिकावी वस्तू करायच्या असतात आणि जी वस्तू आपण तयार केली तिची किंमत पण छान असते आणि आपल्याला आवडते पण आणि आपण तयार केलेल्या वस्तूचा आनंद तर वेगळाच असतो. म्हणून काय केलेलं आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद कसा मिळवता येईल ह्याच्यासाठी आपण ही वस्तू तयार केलेली आहे. आपल्याला आनंद तर मिळतोच, आपली क्रिएटिव्हिटी तर वाढतेच आणि दुसरं म्हणजे ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला उपयोगी पण पडतात आणि जे आपण टाकून दिली ती बॉटल त्याच्यापासून ही छान वस्तू तयार झालेली आहे बघा. तर भावा बहिणींनो तुम्हीसुद्धा अशाच टिकाऊ अशा बॉटलपासून ही वस्तू तयार करा आणि ह्या गोष्टीचा आनंद घ्या. आणि ही जर आपण बनवलेली आपण मिठाची जी बरणी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या भावाला लाईक आणि कमेंट करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून ते सुद्धा अशा छोट्या छोट्या वस्तू घरच्या घरी तयार करू शकतील आणि दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहेत त्याच्यामुळं ते पण ह्याचा आनंद घेऊ शकतील. तर चला भेटूया अशाच नवीन आपल्या माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.